स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेत टाकळी रोडवर समोरून विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी सदरच्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 18 जून रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास मिरज टाकळी रोडवर गुलमोहर कॉलनी गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे। अशोक गणपती लांडगे वय वर्ष 65 राहणार बोलवाड रोड हनुमान नगर जवळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। अपघातात त्यांचा मुलगा उमेश अशोक लांडगे वय वर्ष 24 हा तरुण जखमी झाला आहे। MS10 DB 4553 या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जखमी उमेश लांडगे हा त्याच्या दुचाकीवरून टाकळी रोडवरून मिरजेच्या दिशेने जात होता। यावेळी वरील क्रमांकाच्या दुचाकीचा मालक रस्त्यावर समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला। जखमी उमेश लांडगे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली। यावेळी झालेल्या अपघातात उमेश लांडगे याच्या डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला आहे। अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे। अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुचाकी चालकाचा शोध घेत आहेत।